तर मित्रांनो, यानंतर सर्वात महत्त्वाचं कॉलम आहे ते आहे एन ॲब्रिव्हिएशन ऑफ द पोस्ट. तर या ठिकाणी आपल्याला डेझिग्नेशन मास्टर यामधील जे कोड आहेत, जसं डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार यांचा कोड आपण डेझिग्नेशन मास्टरमध्ये केलेला आहे DDY-RCS. त्याच पद्धतीनं कोड या ठिकाणी आता एन कॉलम मध्ये आपल्याला दिसून येईल DDY-RCS. त्यानंतर डेझिग्नेशन मास्टर मधील कोड येथे आला. त्यानंतर त्या पदावरील जी व्यक्ती आहेत, जे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत, त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांचं शॉर्ट फॉर्म इथं आपल्याला लिहायचं आहे. जसं या ठिकाणी आपण एक फिक्टिशियस नाव घेतलेलं आहे, काल्पनिक नाव घेतलेलं आहे, अरुण शंकर बहाते. तर यांच्या आद्याक्षरे आहेत ए, अरुणचं ए, शंकरचं एस, बहातेचं बी, ASB. तर आता आपण कंसामध्ये ASB लिहिलेलं आहे. तर या पद्धतीनं DDR या पदावरील व्यक्तींचा शॉर्ट फॉर्म झाला आहे DDY-RCS (ASB). याच पद्धतीनं सर्व पदांचं डेझिग्नेशन मास्टरनुसार कोड लिहायचे आहेत आणि त्या पदावरील व्यक्तीच्या नावाच्या अक्षरांचा शॉर्ट फॉर्म म्हणून तो कंसामध्ये लिहायचा आहे. या पद्धतीनं कॉलम एन भरून घ्यायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ रिपोर्टिंग ऑफिसर, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार यांचे रिपोर्टिंग ऑफिसर हे डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार असतात. तर येथे डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार साहेबांचं नाव लिहायचं आहे. नाव लिहायचं आहे, पद नाही लिहायचं, तर नाव लिहायचं आहे. त्यानंतर पी कॉलम मध्ये आहे डेझिग्नेशन ऑफ द रिपोर्टिंग ऑफिसर. येथे डेझिग्नेशन लिहायचं आहे डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज डॅश. येथे आपल्या डिव्हिजनचं नाव लिहायचं आहे. या कॉलम मध्ये माहिती भरताना आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून त्यांचे ई ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं नाव आणि कोड तयार झालेले आहेत ते येथे वापरायचे, याची काळजी घ्यायची. त्यानंतर कॉलम ओ यामध्ये आहे ऑर्गनायझेशन युनिट ऑफ द रिपोर्टिंग ऑफिसर. तर कोल्हापूर प्रशासन डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार यांचा ऑर्गनायझेशन कोड तयार झालेला असून तो आहे O-ODJR-CS-ADM- कोल्हापूर. तर या पद्धतीनं आपण आपल्या वरिष्ठ कार्यालयाला विचारून येथील कोड भरून घ्यायचा आहे किंवा आम्ही लवकरच ते तुम्हाला देऊ. त्यानंतर पुढचं पद आहे असिस्टंट रजिस्ट्रारचं. ते पद डेप्युटी रजिस्ट्रार यांना त्या पदाचे रिपोर्टिंग ऑफिसर हे डेप्युटी रजिस्ट्रार, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार आहेत. तर या ठिकाणी त्यांच्या पदाच्या पुढं नेम ऑफ रिपोर्टिंग ऑफिसर यामध्ये डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार साहेबांचं नाव आलेलं आहे, त्यांचं डेझिग्नेशन आलेलं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं ओ कॉलम मध्ये, तर त्या DDR ऑफिसचा ऑर्गनायझेशन युनिट कोड आपण इथं लिहिलेला आहे ऑफिस ऑफ DD-RCS-सातारा. हा ऑर्गनायझेशन कोड कुठून येतो, तर आपल्या OU मास्टर मध्ये जर आपण गेलो तर OU मास्टर मध्ये जो OU कोड आहे तोच OU कोड जो E1 E3 मध्ये आहे तोच OU कोड EMD मास्टर मध्ये येणार, याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर याच पद्धतीनं आपण खाली OS बघितले, तर OS यांचं ॲब्रिव्हिएशन बनवलं. ॲब्रिव्हिएशन बनवल्यानंतर ते असिस्टंट रजिस्ट्रार हे त्यांचे रिपोर्टिंग ऑफिसर असल्यामुळं असिस्टंट रजिस्ट्रार साहेबांचं नाव हे ग्रीन याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे, त्यांचं पद लिहिलेलं आहे. आणि येथे ऑफिस कोड हा आता सर्व कर्मचाऱ्यांसाठी कॉमन राहणार आहे. आता DDR ऑफिसमध्ये एकापेक्षा जास्त AR असतील तर जे कर्मचारी ज्या AR यांना रिपोर्ट करतात त्या पद्धतीने येथे नोंदवून घ्यायचं आहे.
त्यानंतर रोल असाइड टू द युजर RST यामध्ये अधिकाऱ्यांसाठी तिन्ही